पीपल्स रिपब्लिकन पार्टीची सांगली जिल्हा कार्यकारिणी जाहीर, सर्वसमावेशक नेतृत्वाला चालना. जिल्हाध्यक्ष एजाज मोमीन यांचा विश्वास, लोकशाही मार्गाने अन्यायाविरुद्ध लढा, जनतेची सेवा हाच ध्यास. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून पक्ष बळकटीसाठी सर्व स्तरांवर सक्रिय नेतृत्व उभे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जिल्हाध्यक्ष एजाजभाई मोमीन यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना एजाज मोमीन यांनी सांगितले की पक्ष सामाजिक, राजकीय, क्रीडा आदी विविध क्षेत्रांत सर्वसमावेशक पद्धतीने कार्यरत असून लोकशाही मार्गाने अन्यायाला न्याय देणे आणि जनतेची सेवा करणे हेच पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी सक्षम व समर्पित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन कार्यकारिणीनुसार सांगली जिल्हा संघटकपदी गुलाम रसूल शेख यांची निवड करण्यात आली आहे. सांगली शहर जिल्हाध्यक्ष म्हणून अकबर सय्यद तर मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी शकीलभाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये आसिफभाई शरीक मसलत, तौफिकभाई शरीक मसलत, राहिल पावसकर, अजय माने, सागर लोंढी, श्रावण बनसुडे, परशुराम कांबळे, अहमद शेख, याकूब शेख, खालिद शेख, सुशांत कांबळे आदींचा समावेश होता. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत होऊन जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पक्षात प्रवेश करण्यात आले आणि त्यांना पदनियुक्ती करून त्यांचा मान सन्मानही करण्यात आला. आज मी सांगली जिल्हा अध्यक्ष एजाजभाई मोमीन या नात्याने मी आज सांगली जिल्हा बॉडीमध्ये कार्यकारिणीमध्ये गुलाम रसूल अहमद बादशाह शेख यांना सांगली जिल्हा संघटक या पदावरती नियुक्ती करण्यात आली व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आमचे अकबर इब्राहिम सय्यद यांना सांगली शहर जिल्हाध्यक्ष, सांगली मिरज कोकण महापालिका क्षेत्र अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनाही शुभेच्छा देण्यात आले आणि त्यांचंही अभिनंदन करण्यात आलं. 3 नंबरवरती पदनियुक्ती करण्यात आली शकील भैया शेख यांची मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व त्यांनाही भविष्य वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आली, त्यांचं अभिनंदन करण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी हे बहुजन हिताय बहुजन सुखाय या विचाराने चालणारी लोकशाही मार्गाने संविधानावरती आधारित धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि जोगेंद्र कवाडे सर आणि जयदीपभाई कवाडे यांच्या आदेशाने मार्गदर्शनाखाली आज आपण सांगली जिल्ह्याची कार्यकारिणी म्हणून सांगली जिल्हा संघटक म्हणून गुलाम रसूलभाई शेख यांना नियुक्ती करण्यात आली. सांगली शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून अकबरभाई सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली. मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून शकीलभाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली आणि पुढील अशाच पदाधिकाऱ्यांचा ओघ या पक्षात वाढत राहणार आहे आणि हे तिन्ही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला अशी गवाही दिलेली आहे की आम्ही सामाजिक कार्य करत असताना, समाजकार्य करत असताना आमचा जो काय फ्रेंड सर्कल आहे, आमचे जे काय पदाधिकारी आहेत, जे काय दलित मुस्लिम आपल्याला ऐक्य करायचे आहेत आणि भीमसैनिकांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी पोचवायचे आहेत, या अनुषंगाने आम्ही आज मुस्लिम मावळे भीमसैनिक म्हणून, बाबासाहेबांचे भीमसैनिक म्हणून आम्ही आज सांगली जिल्ह्यामध्ये एक नवचैतन्य काम करण्याच्या उमेद घेऊन आम्ही संपूर्ण पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा असू दे, शहर जिल्हा असू दे किंवा शहर असू दे किंवा विविध 10 तालुके असू दे जिल्ह्याचे, आज आम्ही सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी आज विविध सर्व जाती धर्मातले लोकांना घेऊन आम्ही बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणून आम्ही सामाजिक कार्य करत आहोत. म्हणून आम्ही पदनियुक्ती करून आज सर्व समाजाला न्याय देण्यासाठी यांना पदनियुक्ती केलेली आहेत आणि मला अशी यांनी गवाही दिलेली आहेत की आम्ही समाजकारणामध्ये लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. म्हणून मी आज यांची पदनियुक्ती केलेली आहे. मला यांनी आश्वासित केलेले आहेत म्हणून मी आज यांना पद देऊन यांचा मान सन्मान केलेला आहे. सर्वांना क्रांतिकारी जय हिंद.